मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासाठी आज इकडे महायुतीची पहिली बैठक पार पडणार आहे आणि महापालिकांचं बिगुल काल वाजल्यानंतर आता महायुतीकडून निवडणुकीची रणनीती आखली जाते। भाजपच्या दादरमधल्या पक्ष कार्यालयामध्ये दुपारी 2 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीमध्ये भाजप आणि शिवसेना पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती असेल। मुंबईमध्ये भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत आहे आणि सेनेकडूनही 100 जागांवर दावा करण्यात येणार आहे अशी सूत्रांकडून माहिती कळते। त्यामुळे जागा वाटपाचं हे सूत्र आज कशा प्रकारे ठरत आहे, काही फक्त प्राथमिक चर्चा असणार की ही जागा वाटपाची चर्चा पुढे जाताना यामध्ये काही संघर्ष निर्माण होतोय हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तेव्हा या बैठकीवर लक्ष ठेवून तुमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपण थेट जाऊया ओमकडे। ओम, अत्यंत महत्त्वाची बैठक असणार आहे मुंबई महापालिकेसाठी महायुतीची। शिवसेना आणि भाजपचं जागा वाटप या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे। तीन महत्त्वाचे नेते या बैठकीत सामील होतील असं कळते। काय नेमके सविस्तर अपडेट्स आहेत? अनुपमा, महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेकडनं आता आज पहिल्यांदा खऱ्या अर्थानं पहिली बैठक जी ती प्राथमिकदृष्ट्या जागा वाटपाच्या अनुषंगानं केली जाणार आहे। दुपारी 2 वाजता भाजपच्या मुंबईतल्या पक्ष कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। मुख्यत्वे जर आपण पाहायला गेलं तर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने ज्या गोष्टीची चर्चा आहे, मुंबईमध्ये भाजप 150हून अधिक जागा, ही खरं तर एक नवीन अपडेट आहे की 150हून अधिक जागांवर लढण्याची भाजपची तयारी आहे। 150+ जागांची चर्चाच मुळात या बैठकीमध्ये होणार असल्याचं कळतं आणि 150+ जागा भाजप लढण्याची तयारीत आहे, तर 100हून अधिक जागांचा दावा शिवसेनेकडनं केला जातोय। दोन्ही पक्षांचा दावा देखील असा आहे की जितके जास्त माजी नगरसेवक ज्या पक्षाकडे आहेत, स्टँडिंग नगरसेवक आहेत, तितकीच अधिक दावेदारी या दोन्ही पक्षांकडनं दाखवली जाईल किंवा केली जाईल। मुळामध्ये जर आपण पाहायला गेलं तर भाजपकडनं मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार जे माजी अध्यक्ष आणि निवडणूक प्रभारी आहेत, आणि त्यासोबत अतुल भातखळकर आणि प्रवीण दरेकर हे 4 महत्त्वाचे नेते असतील। तर शिवसेनेकडनं प्रकाश सुर्वे असतील, राहुल शेवाळे असतील, रवींद्र वायकर असतील आणि इतरही काही महत्त्वाचे नेते शिवसेनेकडनं या संदर्भात जागा वाटपाची बोलणी करतील। आजची ही चर्चा जी आहे ती खऱ्या अर्थानं प्राथमिक आहे, पहिली बैठक असेल आणि पहिल्या बैठकीमध्ये साधक बाधकपणे कुठल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं बलाबल आहे आणि त्यानुसार कशा पद्धतीने निवडणुका लढवल्या जाऊ शकतात याबद्दल चर्चा होईल। याआधी आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजे या बैठकीच्या आधी मुंबई भाजपची सुद्धा एक महत्त्वाची अंतर्गत बैठक असेल आणि या बैठकीच्या नंतर जागा वाटपाच्या अनुषंगाने शिवसेनेसोबत बोलणी केली जाणार। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमक्या किती जागांवरती प्राथमिक स्वरूपात बोलणी होते आणि आजच्या बैठकीत ज्या काही चर्चा होत आहेत त्यावर पुढच्या बैठकीची रणनीती नक्की कशी ठरली जाते, कारण भाजप असेल, शिवसेना असेल किंवा ठाकरे बंधू असतील, या सगळ्यांकडूनच या निवडणुकीच्या आणि या महापालिका निवडणुकीच्या एकंदर घडामोडींवरती बारकाईने लक्ष ठेवलं जाते। सगळेच पक्ष अगदी जोरकसपणे या निवडणुकीची तयारी करत आहेत आणि महापालिका ताब्यात घेण्यासाठी सगळ्याच पक्षांकडनं प्रयत्न केले जातात। त्यामुळे महायुतीचं नेमकं जागा वाटप कसं ठरते आणि एकंदर आणि एकंदरीतच मुंबईतल्या राजकारणामध्ये खरं तर गेल्या काही वर्षामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत। शिवसेनेची फूट म्हणूया किंवा एकंदरीतच राज्यातल्या घडामोडी, त्यामुळे बार्गेनिंग पॉवर या जागा वाटपामध्ये कुणाची जास्त दिसते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी चर्चा करूया। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।